मैदान ऐतिहासिक मैदान आहे ओम साई या मैदानाचं नाव आहे मला तरी असं वाटतंय ओम साई क्रीडांगण मैदानाचं नाव आहे आमचे ऑफिशियल स्कोरर सुद्धा इथे आता सज्ज झाले ऑफिशियल टीम तुम्ही पाहू शकता त्या जीटीसी क्लिअरिटी विथ क्वालिटी म्हणून या वाहिनीचं नेहमीचं नाव चर्चेत आहे नीट अँड क्लीन बरेचसे नावं या जीटीसी वाहिनीला मिळाली तर भारतातील आता मी तरी म्हणेन दुसऱ्या क्रमांकाची ही वाहिनी म्हणून या वाहिनीकडे पाहिलं जातं चांगलं कार्य केले आतापर्यंत जीटीसीने जी कुठेतरी खंडित झाली त्यानंतर पुन्हा नव्याने उभारी घेतली आणि चांगल्या टेलिकास्ट देत असताना संपूर्ण भारतभर आता या वाहिनीचं नाव सुरू होत असताना पाहतात की जीटीसी तर लेट्स प्ले गेम इज ऑन पंचांचा इशारा होतोय 10:35 पहिला चेंडू मध्ये गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज आहे हरेश केने पहिल्याच कोलवर मध्ये चेंडू समोरच्या दिशेने चेंडू उडवला डिपेशचा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय पण याच दरम्यान धावा मिळाल्या त्या दोन थोडासा लेजी अप्रोच पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा पण संघासाठी उपयुक्त अशा 2 धावा वाचवल्या स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता की काना गोंधळे आणि त्याचप्रमाणे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत ते दिनेश गोंधळे पहिल्याच चेंडूवर 2 धावा घेत स्वतःचा अकाउंट आणि त्याचप्रमाणे संघाचा श्री गणेशा ओपन केलाय तो फलंदाज काना गोंधळे यांच्या मार्फत ऑफिशियल स्कोरर तुम्ही पाहू शकता जिनेश जाधव दादा हे सुद्धा सज्ज झालेले आहेत बरेचशी मागणी असते या स्कोररला चांगली स्कोरिंग आतापर्यंत यावेळी कट केलाय आणि चेंडू गेलाय फर्स्ट स्लिप मधून कार्पेटच्या साहाय्याने येतोय मानुलीकर 40+ चषक सुपर चौकार आणि पहिला चौकार तुम्ही पाहिलात मानुली चषक खाली आला आणि या स्पर्धेतील पहिली काढला आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर जो सेट फलंदाज होता काना गोंधळे याला बाद केला लॉंग ऑफला एक सुरेख झेल पकडला नरेंद्र यांनी आणि चांगल्या अशी कामगिरी राहिली हरेश केने यांची जीपीएल 40+ स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी राहिली या खेळाडूचे मॅन ऑफ द सिरीज सायकल म्हणून पुरस्कार देण्यात आलेला हा खेळाडू आता गोलंदाजीसाठी सज्ज आहे गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 चेंडू थोडेसे खराब टाकले पण त्यानंतर चांगला कमबॅक करत असताना लगातारचे 2 चेंडू डॉट टाकत असताना एक फलंदाजाला बाद केलं तर न्यू बॅटर मैदानामध्ये आले ते सुनील म्हात्रे वन डाऊनचा फलंदाज सक्षम फलंदाज असतो वन डाऊनचा ब्लॉकल पद्धतीचा वापर आणि यावेळी पंचांकडे अपील केले आणि पंचांनी ते दाद स्वीकारले सुद्धा फलंदाज होतोय धाव पायचीच्या स्वरूपात बाद आणि धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा मोहली 40+ क्रिकेट संघाला
हरीश केने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होईल का? तर पहिला चौकार आम्ही पाहिला, पहिला शून्यावर बाद होणारा फलंदाज पाहिला, तर पहिली हॅट्रिक आता होईल का? तर पाहूया. मानुलीकर चषक 2025 मधली पहिली हॅट्रिक घेण्याचा मान आता जाईल तो हरीश केने यांना. हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल. जर हॅट्रिक घेतली तर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरेल हरीश केने उर्फ बिड्ड्या. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता न्यू बॅटर मैदानामधला काशीनाथ गोंधळे. जर हॅट्रिक घेतली तर मानुलीकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज बाळाराम गायकर यांच्यातर्फे 500 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलं होतं, पण फलंदाज तेवढा चातुर्य होता, त्याने तो चेंडू कट केला आणि गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाने तो गॅदर केला. अशा प्रकारे पहिल्या चेंडूच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली होती 2 गडीच्या बदल्यात 7. डीजे तिसरा पाहू शकता. तुम्हाला सुद्धा आयोजकाकडून विनंती आहे की खेळपट्टीकडे अजून एक स्ट्रॉंग अपील केले पायचेचे आणि आल्या पावले माघारी परतावा लागेल फलंदाज सुभाष गोंधळे यांना. आतापर्यंत दुसरा फलंदाज आहे तो शून्यावर बाद झालाय आणि धक्का क्रमांक लागला आता 4था.
न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले तो चंद्रकांत गोदळे प्रशांत यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. आतापर्यंत 2 फलंदाज बाद केले. चंद्रकांत यांचा पुढील चेंडू मोठा फटका खेचलाय ऑन साइडला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. प्रोटेक्शन चांगलं आहे. फेकी सुद्धा चांगली आहे. रनआउट होईन का आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाजाला आणि फलंदाज बाद होतोय तो काशीनाथ गोंधळी. संख्या पोहोचली ती 15 या आकड्यावर. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉलने षटकाची सांगता झाली. षटक क्रमांक 3 संपलंय आणि धावा लागल्या त्या फक्त 5च्या सरासरीने. 15-6च्या इकॉनॉमिकल रेट सुद्धा पाहायला मिळाला नाही मोहाली 40+ संघाच्या फलंदाजाच्या मार्फत. शेवटचं षटक घेऊन येतील ते. स्वतःच पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतात ते 40+ क्रिकेट संघाचे उत्कृष्ट गोलंदाज नरेंद्र. संघाचे कर्णधार देखील आहेत ते. मागच्या षटकात तुम्ही पाहिलं 6 धावा खर्च केल्या. एकही फलंदाज बाद ते झाला. पण त्या आधीच्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं की प्रशांत भोईर यांनी चांगली गोलंदाजी केली.
आणि मी विनंती करतो मोठा गाव 40+ संघ आणि त्याचप्रमाणे आडिवली 40+ संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेक्स नंतर लगेचच नाणेफेकी केली जाईल. लेग बायच्या स्वरूपात अजून एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता 16. नरेंद्र यांची एक चांगली गोलंदाजी तुम्ही पाहिलीत. नॅचरल लेग ब्रेक केला मी तरी म्हणे. स्पिन गोलंदाजी खेळण्याविरुद्ध तुम्हाला संघर्ष करावा लागतो. फुटवर्क तुमच्यामध्ये असावा लागतं. यावेळी पुढे येऊन खेळले. चेंडू ऑन साइडला दीपेशला कव्हर. डीप मिड विकेटला चेंडू चाललाय. हरेश केने चेंडू गॅदर करतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. नकार दिलाय कारण 40+ क्रिकेटचे नियम आहेत. जर जेव्हा चेंडू हातात येतो तुम्ही धाव घेऊ शकत नाही असे काहीसे नियम आहेत. धावसंख्या आता उभारायचा प्रयत्न करायचा. शेवटचे 4 चेंडू आहे. अजून एक पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला. नरेंद्र यांची चांगली गोलंदाजी. त्यांनी माहिती आहे की फलंदाज मोठे फटके खेचतोय त्यामुळे चेंज ऑफ पेस करतात. चेंडू जास्तीत जास्त हळवार पद्धतीने टाकतात. लेग ब्रेक करतात. लेग स्पिन चेंडू टाकत आहेत. षटकातील 4था चेंडू कट करायचा होता. कट करायच्या प्रयत्नात फसले आणि फलंदाज होतोय तो बाद. यष्टिरक्षाने कुठलीही चूक केली नाहीये. धक्का क्रमांक लागला आता तो 6वा भोली 40+ संघाला. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जेव्हा त्याच्या बॅटला कट लागली ते स्वतःहून बाहेर निघाले. स्पोर्ट्समॅनशिप असावी लागते. स्पोर्ट्समॅनशिप ही सर्वच खेळाडूंमध्ये असावी लागते. कारण पंचांच्या निर्णयाची वाट न बघता आपल्याला जे योग्य वाटतं ते खेळाडूने करावं आणि असंच करून दाखवत असताना फलंदाज काशीनाथ गुंजळे न्यू बॅटर मैदानामध्ये चालले. ते आता सुभाष न्यू बॅटर मैदानामध्ये शेवटचे 2 चेंडू आहेत. मोठा फटका खेळायला गेला. ऑलरेडी पुढे येऊन खेळले कारण त्यांना माहिती आहे गोलंदाज लेग स्पिन चेंडू टाकतोय. त्यामुळे हा चेंडू टप्प्यावर घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पण तो प्रयत्नात यशस्वी झाल्याने कारण गोलंदाज देखील तेवढ्यात चातुर्य त्यांनी दाखवलं की ते फलंदाज पुढे येऊन खेळतोय तर त्याला अजून मागे चेंडू टाकला. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा नॅचरल लेग ब्रेक. पंचांकडे वाईटची अपील केली पण पंचाने ती फेटाळली. अशा प्रकारे 4थं षटक संपलं आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागले ती फक्त आणि फक्त 18. एकदम माफक आव्हान मी तरी म्हणेन. चिकनगर 40+ संघाविरुद्ध तुम्ही खेळतात आहे आणि तुम्ही अशा प्रकारचं आव्हान ठेवाल तर कदाचित तुम्ही कुठेतरी कमी पडलायत हे मी म्हणेन. तर उपसरपंच आमचे माननीय श्री बाळाराम गायकर यांचा चंद्रकांत बाळाराम गायकर यांचा लगेचच आम्ही यथोचित मान सन्मान करू. उपसरपंच आहेत ते मानवली गावाचे. त्यांचा लगेचच आम्ही यथोचित मान सन्मान करू. मायाची प्रेम शाळ आणि पुष्पगुच्छ अर्पण करून आम्ही त्यांचा यथोचित मान सन्मान करतोय. चंद्रकांत तर 40+ चे खेळाडू बाळाराम गायकर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करत आहोत. चंद्रकांत गायकर यांचा आणि त्याचप्रमाणे रमेश दादा केने यांचा सुद्धा आम्ही एक मान सन्मान करू. लगेचच आम्ही त्यांचा मान सन्मान करू. बाळाराम गायकर यांना विनंती करतो लगेचच तुमच्या शुभ हस्ते आम्ही श्री रमेश दादा केने यांचा सुद्धा आम्ही यथोचित मान सन्मान करत आहोत. या स्पर्धेसाठी मान्यवरांनी जी आम्हाला वेळ दिली त्यांचा बहुमूल्य साथ दिला त्यांचा आयोजन कमिटीकडून सतस्य आभार व्यक्त करतोय. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकातील पहिलं सत्र समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त धावफलकावर लागली ती 18. खूप सुरेख कामगिरी राहिली ती चिकनगर 40+ संघाची. पहिले 2 चेंडू तर आम्ही विनंती करतो आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले कल्याण डुंबोली असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश मामा भोई यांचा सुद्धा आम्ही
प्रकाश दादा मात्रे यांचा लगेचच आम्ही येतोची मान सन्मान करू. तर मी बाळाराम दादा गायकर यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते लगेचच कल्याण डोंबिवली असोसिएशन चे उपाध्यक्ष प्रकाश मामा मात्रे यांचा आम्ही येतोशी मान सन्मान करू. पेशाने ते वकील सुद्धा आहेत, ऍडव्होकेट आहेत आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे, मन मिळावं व्यक्तिमत्व आहे, प्रेमळ स्वभावाचे आहेत. कल्याण डोंबिवली असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि आज त्यांचा संघ तुम्हाला इथे इनेक्शन पाहायला मिळेल, मोठा गाव 40+ संघ. तर मी दोन्ही संघांना विनंती करतोय, मोठा गाव 40+ संघ आणि त्याचप्रमाणे आडवली 40+ संघ, दोन्ही संघाचे कर्णधार या लगेचच नाणेफेकी होईल. आणि या प्रकारे भाजपाचे एक प्रमुख कार्यकर्ते श्री हेमंत गायकर यांचा सुद्धा आम्ही लगेचच येतोची मान सन्मान करत आहोत. तर हेमंत गायकवाड भाजपाचे कार्यकर्ता यांचा लगेच येतोची मान सन्मान आम्ही करत आहोत. 4 षटकांची लढत आहे. फलंदाजीसाठी तुम्ही पाहतात की स्ट्रायकिंग एंडला नरेंद्र, तर याचमुळे एक महत्वाचा सत्कार मी संतोष शिंगोले साहेबांना सुद्धा विनंती करतोय की लगेचच तुम्ही या, तुमचाही सुद्धा येतोची मान सन्मान आम्ही करत आहोत. श्री संजय दादा शेलार यांच्या शुभ हस्ते आम्ही येतोची मान सन्मान करतो. या दरम्यान पहिल्या चेंडूवर धावा काढल्या, त्या 3 पहिल्या चेंडूवर 3 धावा वसूल केल्या. अजूनही 15 धाव्यांची गरज आहे. तुम्ही पाहू शकता आता फलंदाज नरेंद्र पाटील आणि निलेश हे दोन तर संतोष शिंगोले साहेबांचा देखील इथे मान सन्मान झालाय. तर अजून एक खास व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य असं योगदान दिलं, श्री संजय पंडित शेलार, अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा कल्याण तालुका आणि त्याचप्रमाणे मालिवली शेतकरी युवा संघाचे संचालक सुद्धा आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही येतोची मान सन्मान करू. संजय 40+ चे ऑलराऊंडर संजय यांचा सुद्धा आम्ही येतोची मान सन्मान करत आहोत. लगेचच या दादा संदीप बाने ऑफिशियल पंच तुम्ही पाहू शकता, SP पॅनलचे याचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. एक खास व्यक्तित्वाचा तुम्ही मान सन्मान होताना पाहत होता. श्री संजयजी पंडित शेलार साहेब, अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा कल्याण तालुका आणि त्याचप्रमाणे सचिव सुद्धा आहेत, ते संचालक सुद्धा आहे शेतकरी संघटनेचे. असे आमचे माननीय श्री संजय पंडित शेलार यांनी खूप बहुमूल्य योगदान दिले या स्पर्धेच्या माध्यमातून. मानविलीकर 40+ चषकामध्ये त्यांचं एक बहुमूल्य योगदान आम्हाला राहिलंय. याच दरम्यान आतापर्यंत तुम्ही पाहू शकता पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू फेस केलेत आणि 4 चेंडू मध्ये फेस करत असताना धावा झाल्या धावपलकावर त्या आतापर्यंत 7 आणि शेवटचा चेंडू या षटकातील डॉट बॉल. तर नाणेफेकीसाठी सज्ज राहा. प्रकाश मामा मात्रे ऑलरेडी आमच्या इथे आलेले आहेत. मोठा फुटबॉल संदीपजी बाने ऑफिशियल पंच, SP पॅनल हे सुद्धा इथे आलेले आहेत. ग्रेट ऑलराऊंडर आहेत. आडवली संघातून सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावपलकावर लागली ती बिनबाद 6 बिनबाद 6. चांगली सुरुवात. अजूनही 13 धाव्यांची गरज. येणारे 18 चेंडू 13 धाव्यांची गरज. तर मी नाणेफेकीसाठी विनंती करतो आमचे श्री
रमेश दादा केने यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकीचा कॉल करू. हा बाळाराम गायकर वाईस कॅप्टन, विलास गायकर वाईस कॅप्टन मानुलीचे. तर विलास गायकर मानुली 40+ यांना सुद्धा विनंती आहे, तुमच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकी करत आहोत. दुसऱ्या सामना तुम्ही पाहू शकता, मोठागाव 40+ विपक्ष आडोली 40+ संघ, या दोन संघाच्या दरम्यान तुल्यबळ लढत होणार आहे. बिग फाईट मॅच होणार. एका बाजूला तुम्ही पाहू शकता निलेश म्हात्रे, तर दुसऱ्या बाजूला पाहू शकता तुम्ही संदीप भाने, पप्पू भाने. हे देखील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत. आता त्यांच्या संघाने तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. याच दरम्यान लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मध्ये घेतलेला चेंडू 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो मध्ये चेंडू गेलाय, चित्रक्षाला तो चेंडू गॅदर करता आला आणि तिसरी गाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पंचांकडे अपील केली. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट झाल्या. 2 धावा ऑलरेडी धावून काढल्या आणि त्यानंतर तिसरी धाव ही ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मिळाली. राजा जाधव श्रीमंडप डेकोरेटर्स आणि त्याचप्रमाणे नवापाड्याचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. धावा झाल्या धाव फलकावर आतापर्यंत 9. पहिल्या चेंडूवर धाव वसूल केल्या त्या 3. गोलंदाज आहेत ते सुभाष. पहिल्या षटक टाकला कान्हा यांनी, धावा खर्च केल्या 6. त्यानंतर गोलंदाजीसाठी आले सुभाष. धावसंख्या थोडी माफक आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकतात की हरेश केने फलंदाजीला आले नाहीत. नवीन खेळाडूंना प्रमोट केलंय, कारण त्यांना माहिती आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला प्रमोट करणं गरजेचे असतं, कारण येणाऱ्या स्पर्धांमध्ये आपला नवीन बॅटर किंवा गोलंदाज मिळतो. अशाच प्रकारचे काहीतरी डावपीच असताना हरेश केने यांचे, म्हणून सलामीवीराला स्वतः न येता दुसऱ्याला प्रमोट केलं. नरेंद्र आणि निलेश हे तुम्ही पाहू शकता. आता सलामीवीर ओपनिंग पेयर्स चिकनगर 40+ संघाच्या मार्फत पुढील चेंडूसाठी सज्ज. कट करायचा प्रयत्न आहे, स्ट्रॉंग अपील केले, पण डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. कारण पहिल्या सत्रामध्ये पाहिलेत की पहिले 2 चेंडू चांगली फलंदाजी केली. कान्हा यांनी 6 धावा केल्या, पण त्यानंतर एकही फलंदाजाला त्या खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही आणि डॉट बॉल आणि गडी बाद होत गेली. चांगली गोलंदाजी राहिली, तशीच गोलंदाजी करावी लागेल आता कान्हा यांना. पण यावेळी चेंडू पिकअप शॉट खेळलाय, क्षेत्ररक्षक दोघांच्या मधून चेंडू भेदत असताना गेलाय सीमारेषा पार. अजून एक मानुलीकर 40+ चौकार. चांगली धावसंख्या आहे. मी तरी म्हणेन हा सामना एकतर्फी झालेला आहे, कारण कुठल्याही खेळाडूला जास्त प्रभाव करता आला नाही. कान्हा एकमेव अपवाद वगळता चांगली गोलंदाजी केली, चांगला चौकार आणि एक डबल केले, पण त्यानंतर एकही फलंदाजाला किंवा गोलंदाजाला चांगली कामगिरी करता नाही. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला. निर्धाव चेंडूची सांगता. वारंवार डॉट बॉल टाकावे लागतील, पण डॉट बॉल टाकत असताना विकेट सुद्धा तुम्हाला घ्यावे लागतील. आडोली संघाला विनंती आहे की नाश्ता आहे तर तुम्ही तो करून घ्या. आयोजकांकडून बऱ्याचशा सुविधा तुम्हाला निर्माण झालेल्या, जेवणाची सोय, नाश्त्याची सोय, चांगली संकल्पना आहे. 40+ क्रिकेट म्हटलं तर सर्वच गोष्टी आल्या तिथे. आणि चहा आणि नाश्त्यासाठी आम्हाला ज्यांनी योगदान दिलंय ते आमचे भाऊ शिवलाल गायकर आणि त्याचप्रमाणे बाळाराम शांताराम गायकर 40+ खेळाडू आणि 40+ ऑलराऊंडर, त्या दोन्हीने आम्हाला चहा आणि नाश्त्याची संपूर्ण सोय उपलब्ध करून दिलेली आहे. यावेळी कट केलाय, चेंडूने टॉपेज घेतलाय. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, धावतात आहे तोपर्यंत 2 धाव कंप्लीट केल्या आणि 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली ती तब्बल 15 आकड्यावर आणि येणारे 12 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. 12 चेंडू 4 धाब्यांची गरज. एकतर्फी सामना पाहायला मिळाला. सकाळचा पहिलाच सामना एकतर्फी पाहायला मिळाला, कारण याचं मुख्य कारण असतं की तुम्ही फलंदाजी करत असताना जास्तीत धावा केल्या नाहीत. नाणेफेकी जिंकल्यानंतर चिकनगर 40+ संघाने लगेचच क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत असताना मोहिली 40+ संघाला 18 धाव्यांवर शांत ठेवलं आणि जिंकण्यासाठी 19 धाव्यांची माफक आव्हान त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलं. तर गोलंदाजासाठी आता नवीन गोलंदाज सज्ज होतोय, पण तोपर्यंत आपण पाहूयात 2 षटकांमध्ये धावा खर्च झाल्या त्या 15. पहिल्या षटकात आल्या त्या 6 आणि दुसऱ्या षटकात आल्या त्या 9.
आणि वैयक्तिक पहिला आणि तिसरं षटक घेऊन आले ते सुनील गोलंदाजीच्या मार्कवर. 12 चेंडू 4 धावेची गरज. 12 चेंडू 4 धावेची गरज. सामना एकतर्फी. पहिला सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळाला आम्हाला. मोठा फटका घेतलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगला प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. या वयात देखील असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तर 40+ क्रिकेट तर मी तर मारत नाही तर 50+ क्रिकेट सुद्धा चांगल्या प्रकारे खेळू शकतात. कारण क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू असते. तुम्ही क्षेत्ररक्षण कराल तर तुम्ही संघामध्ये जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न तुमचा असतो. कारण गोलंदाजी बॅटिंग ही कधी होते पण क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचा असल्यावर तुम्हाला संघामध्ये स्थान निश्चितच मिळतं. कारण जेव्हा जेव्हा फिल्डिंगचा विषय येतो तेव्हा चांगला फिल्डर ला संधीच मिळते आणि त्याचप्रमाणे एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तर आम्हाला ऑन साइडच्या रिझन मध्ये. समोरच्या दिशेने खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल होईल का आणि झेल बाद. अशा प्रकारे पहिला धक्का लागलाय चिकनकर 40+ संघाला नरेंद्र यांच्या मार्फत. अजून एक नवीन बॅटरला संधी देण्यात आलेली आहे. विशाल जुनी डोंबिवली 40+ संघाचा सुद्धा आगमन झालंय. महेश दादा आलेले आहेत. हँडसम पर्सनॅलिटी अजय, राजू दादा, एक एक खेळाडू आता येत चालले जुनी डोंबिवली 40+ संघाचे. अमित पाटील कर्णधार अजूनही आलेले नाहीये. स्लोअर चेंडू चेंज ऑफ पेस केला. यावेळी गतीमध्ये थोडासा परिवर्तन केलंय. चेंडू हलक्या हाताने टाकला. सॉफ्ट हँडने चेंडू रिलीज केला. डॉट बॉल. विशाल यांना संधी दिली. आज हरेश यांनी प्रत्येक खेळाडूंना संधी द्यायचं ठरवलंय कारण त्यांना माहिती आहे धावसंख्या माफक आहे. या धावसंख्येवर तुम्ही कशा प्रकारे पाठलाग करतात हे नवीन खेळाडूंवर निर्भय असतं. तशीच एक संधी दिली आहे ती आता विशाल यांना. पाहूया कशा प्रकारे. फुलटॉस चेंडू आहे. फटका तर खेचलाय. पाहूयात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. तोपर्यंत एकच धाव मिळेल. 2 धावांची गरज. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आणि लगेचच मोठागाव 40+ संघाने सज्ज राहा. अजून एक खेळाडूंचे जुनी डोंबिवलीचे जे अविनाश दादा, संजय यांचं सुद्धा आगमन. 40+ खेळाडू एक टायमाचं नेहमीच बंधन ठेवतात आणि त्याप्रमाणे प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता 40+ संघ हे वेळेवर सामने सुरू होतात आणि वेळेवर सामने संपन्न देखील होतात. डॉट बॉल याच दरम्यान येतोय तो. अजून एक डॉट बॉल. 2 धावांची गरज आहे. परीक्षा आहे, आत्मपरीक्षा आहे फलंदाजाची. तुम्हाला आज संधी मिळाली तर आज तुम्ही चांगली फलंदाजी केली तर तुमचा प्रमोट नक्कीच होईल. वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पुढे येऊन खेळले परंतु तो क्षेत्ररक्षक आणि यावेळी चुकी होणार नाहीये. मला वाटतं दुसऱ्यांदा काना यांनी हा झेल पकडलाय. काशीनाथ यांनी हा झेल पकडलाय. चांगला झेल पकडलाय काशीनाथ यांनी. पहिला चेंडू थोडासा धावत पकडला पण यावेळी चेंडू टेट त्यांच्या हातामध्ये आला. अशा प्रकारे 2 झेल. क्रिकेट अनिश्चितता खेळ आहे. कधी रंग बदलतो, कधी रंग पलटतो आणि तसंच काहीतरी झालंय. 12 चेंडू 4 धावांची गरज होती आणि त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. सुनील यांनी 2 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केलंय. आता सामन्यामध्ये थोडासा का होईना पण रोमांच तयार केलाय. असं वाटत होतं की आज सामना पहिल्या 2 षटकामध्ये समाप्त होईल पण तोच सामना आता शेवटच्या षटकामध्ये गेलाय आणि गोलंदाजीसाठी आले ते दिनेश गोंधळी. 7 चेंडू 2 धावा डिपेंड करायचे आहेत. पाहूया या 2 धावा डिपेंड होतील का कारण स्ट्राईकला नवीन बॅटर आहेत त्यांना संधी दिली. यावेळी
जोरदार प्रहार केलाय, चपराक लावलाय चेंडूवर, पण क्षेत्ररक्षण देखील तेवढाच चांगलं. एक धाव मिळाले, आता धावा करायच्या त्या 1 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 5. आत्मपरीक्षा होती फलंदाजाची. आज जर चेंडू निर्धाव आला असता तर थोडस दडपण निर्माण झालं असतं फलंदाजी करत असताना चिकनकर 40+ संघावरती. पण जर तरच्या गोष्टी आहेत, बघूया कमबॅक करतोय का दिनेश. आता त्यांच्याकडे चेंडू शिल्लक आहे ते 5 चेंडू त्यांना डॉट काढावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. शक्य आणि अशक्य बघूया. तेच तर चेंडू पण शॉर्ट हँडने खेळले, त्यांना माहिती आहे षटकार चौकाराची गरज नाही, सिंगलची गरज आहे आणि सिंगलच्या मदतीने हा सामना जिंकलाय. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय तो चिकनकर 40+ संघ. तो चिकनकर 40+ संघाचा अभिनंदन आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये भाग घेतला मोहली 40+ संघाचं कौतुक.